कर्नाटकातल्या मुसळधार पावसाचा परिणाम लातूरच्या उदगीर तालुक्यावर. बोरगावातल्या नदीला अचानक पूर. पुलावरून पाणी वाहिल्यानं उदगीर देगलूर मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प. कोल्हापूरमधील राधानगरी धरणात केवळ 17% पाणी साठा. धरणातली छोटी छोटी बेटं नजरेस पडत असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील स्पष्टपणे दिसू लागल्याची स्थिती. गडचिरोलीत निकृष्ट दर्जाचा आईस्क्रीम बनवणाऱ्या आईस फॅक्टरीचा परवाना निलंबित. एफडीएच्या पथकाची कारवाई. लक्ष्मी आईस फ्रूट फॅक्टरीवर टाकलेल्या धाडीत आईस्क्रीममध्ये वापरलं जाणारं निकृष्ट दर्जाचं 9.3 किलो फ्रोझन डेझर्ट जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजनगर इथल्या टेस्टी बिर्याणी हॉटेलमध्ये घुसून 6 ते 7 मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा. तोडफोड करत मॅनेजरला मारहाण. गल्ल्यातली रक्कमही लंपास. आरोपींचा शोध सुरू. सांगलीच्या कडेगावात मोहरम निमित्ताने ऐतिहासिक गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा संपन्न. कडेगाव इथल्या मोहरम ताबुतांसाठी संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध. या सोहळ्यात हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. राज्यात टीबीचा धोका वाढला. 11,000हून अधिक गावं हाय रिस्कमध्ये. 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसात 6,111 नवे रुग्ण. नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक, रायगड जिल्ह्यामध्ये शेकडो गावं धोक्याच्या यादीत.